मस्त स्पीड बघा. ते व्हायला लागतील आपल्याला. बघा मित्रांनो, आपली शेवली पूर्ण शिजलेली आहेत. आता जाली ठेवली, याच्या खाली टोप ठेवलाय आणि त्याच्यात आपण आता ते नितरवून घेऊ. हे बघा मित्रांनो, एवढं शेवलाचं पाणी निघलंय, आपण नितरवून ठेवलंय. आता त्याची आपण भन्नाट अशी रेसिपी बनवू. नमस्कार मित्रांनो, मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जी शेवले आपण सुकून ठेवण्यासाठी जी शिजवली होती, ते शेवल्यांचा जो पाणी निघलं आहे, शिजवलेल्या शेवल्यांचा जो आपण पाणी नितरवून ठेवलं आहे, ते पाण्याची आपण एक जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो ती रेसिपी कशी बनवायची. हे बघा मित्रांनो, हा आपल्या शेवल्यांचा रस्सा, जो आपण शेवली शिजवून ठेवलेली त्याचा जो रस्सा निघला आहे, जे नितरवून ठेवलेला आपण, त्याच्यात भन्नाट अशी आता आपण रेसिपी बनवू. आमटी. हे बघा, त्यासाठी चिंच इथे गरम करून घ्यायला लावले. चिंचेचं पाणी काढायचं आहे आणि फोडणी देण्यासाठी इथं लसूण सोलायचं काम चालू आहे. लसणाची फोडणी देणार आहेत आपण त्याला. मित्रांनो, चिंच मस्त गरम करून घेतली, जेणेकरून त्याला पटकन पाणी काढता येईल आपल्याला. आणि लसूण सोलून ठेवला आहे आणि चिंचेचं पाणी करायला लावलं आहे. आणि हा लसूण सोलून ठेवला आहे. आणि हे आहे आपले शेवल्यांचे पाणी. चला आता पटापट मस्त भन्नाट अशी रेसिपी बनवूया. चहाचं काम चालू आहे, लसूण सोलायचं अजून. मित्रांनो, बघा, आता चिंचेचं पाणी करून घ्यायला लावलंय. जी गरम करून ठेवलेली चिंच आहे, त्याचं पाणी करून घ्यायला लावलंय चिंचेचं. आहे बघा. तेच पाणी, आता चिंचेचं पाणी आपल्या शेवल्यांच्या पाण्यामध्ये टाकलंय. पण पाणी ओतून घेऊ त्याच्यामध्ये. फक्त पाणीच टाकायचं आहे. चिंचेची ती चोथा नाही टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हे काय, त्यामध्ये हळद थोडीशी, हा आहे लाल तिखट मसाला 1 चम्मच आणि थोडा एक्स्ट्रा. हे आहे मीठ चवीनुसार. आहे गरम मसाला का काय, चिकन मसाला आहे. चिकन मसाला आहे. चिकन मसाला. सर्व मसाले टाकून झालेत. ते थोडं मिक्स करून घेऊ.
आणि त्याला उकळी येऊन देऊया. त्याला उकळी आल्यानंतर या टोपामध्ये त्याला आपण लसणाची फोडणी देणार आहेत. तर हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेऊया. लसूण आणि मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. फोडणीसाठी या टोपामध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे 3 चमचे. तेल टाकून झालंय मित्रांनो. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण आणि मिरची टाकूया त्याच्यामध्ये. आणि हा एक कढीपत्ता टाकू त्याच्यामध्ये. आणि ती तिकडं आपली त्याच्यामध्ये ही घ्या फोडणी. मस्त तडका दिलाय, तडका. आपल्या आमटीला उकल आलाय. तर थोड्याच वेळात आपली आमटी रेडी होणार आहे. तर नाही बघा, आपली भन्नाटाची रेसिपी रेडी झाली आहे. आपली आमटी तयार झाली आहे. आणि थोड्याच वेळात आपण त्याचा स्वाद घेणार आहेत. बघा मित्रांनो, मस्त आपला आमटी तयार झाली, शेवड्यांची आमटी. चला आता जेवायला बसू आपण मस्त.